हितेश स्ट्राईक वरती आहेत. फुलटा चेंडू होता परंतु या चेंडूचा फायदा उचलता आला नाही. हितेश यांना स्वतःच्या फलंदाजीवरती नाराज असतील कारण चांगला लॉलीपॉप चेंडू होता आणि या चेंडूवरती त्यांना फटका खेळता आला नाही. हा जर फटका लागला असता तर चौकार किंवा षटकार गेला असता. कुठेतरी चूक होते फलंदाजाची, याचा फायदा उचलता आला नाही. पुढील चेंडू संदीप यांचा. लेग स्टंपवरती चेंडू टाकलाय. पंच आमच्याकडे वळतात. पंचांच्या हात समांतर रेषेला म्हणजे जे अवांतर धावा वाईटच्या स्वरूपात अवांतर धावा, या धावा रोखाव्या लागतील. अवांतर धावा तुम्हाला रोखाव्या लागतील. पुढील चेंडू संदीप यांचा. स्ट्राईक वरती आहे हितेश सुद्धा अजून चाचपडत खेळतोय. फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. झेल होईल का मिड विकेटच्या दिशेने, परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवागाच्या बाहेरनी येतोय उत्तुंग आणि खणखणीत दणदणीत षटकार आणि या षटकारांशी संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती बिनबाद 13. आता मात्र हितेश यानं आपला हात खोललेत. हितेशला माहित आहे की एकेरी दुहेरीनं काम चालणार नाही. चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. कुठेतरी गोलंदाजावरती दडपण आणावं लागेल. 1-2 फटके जर हितेशने चांगले खेळले तर नक्कीच गोलंदाजावरती दडपण येईल आणि गोलंदाजाने जर चांगलं कमबॅक केलं 1-2 चेंडूवरती चांगले निर्धाव चेंडू टाकले तर मात्र हितेशवरती दडपण येऊ शकतं. पुढचा चेंडू कशा पद्धतीचा सामना करणार हितेश. पुन्हा पंच आमच्याकडे वळतील. लेग स्टंपवरती चेंडू. या धावा मोरगिरी स्पोर्ट्स संघाला रोखाव्या लागतील कारण जर अवांतर धावा अशा येत राहिल्या तर त्याचा फायदा नक्कीच वरपेवाडी संघ उचलू शकतो. कारण एक अनुभवी जोडी वरपेवाडी संघाची नॉन स्ट्राईकवरती स्वतः गणेश दादा आणि स्ट्राईकवरती हितेश आहे. आता मात्र कमबॅक करावं लागेल ते संदीप यांना. चांगला निर्धाव चेंडू टाकावा लागेल. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा फटका खेळा येईल. सरळ उत्तुंग दणदणीत आणि खणखणीत षटकार. आता मात्र हितेश धावून देतोय की मी कशा पद्धतीची फलंदाजी करू शकतो. नक्कीच आता दबाव वाढला असेल गोलंदाजावरती कारण एक अनुभवी फलंदाज आहे हितेश. गणेश हितेश यांची पाठ थोपटत आहे कारण त्यांच्या बॅटमधून चांगल्या धावा पाहायला मिळतात. चांगले खणखणीत आणि दणदणीत षटकार ठोकतोय. हा चांगला लयमध्ये खेळतोय. 9 चेंडू 14 धावांची खेळी केली ती हितेश यांनी. चांगली फलंदाजी, चांगला प्रयत्न क्षेत्ररक्षकाचा परंतु एकच धावा मिळेल आणि एक या धावांशी संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती बिनबाद 21. 8 चेंडूमध्ये 12 धावांची गरज. मॅच कुठे होते आणि दुसरं षटक मागडं षटक ठरलं आणि आपलं वर्चस्व निर्माण करतात वरपेवाडी संघाचे फलंदाज. आता मात्र स्ट्राईकवरती गेलाय गणेश. संदीप यांना चांगली गोलंदाजी करायला लागेल. थोडं मागडं षटक ठरलं त्यांचं. फटका खेळाय क्षेत्ररक्षक एल चेंडूवरती. तोपर्यंत एक धाव पूर्ण. गणेश यांना माहीत आहे की हितेश यांची बॅट चालते तर स्ट्राईक हितेश यांना दिली पाहिजे. चांगले एक अनुभवी क्रिकेटर आहेत गणेश कारण एक लयमध्ये खेळाडू आहे. हितेश यांना जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न राहील गणेश यांचा. संदीप यांना हा चेंडू निर्धाव टाकावा लागेल कारण धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत. खूपच ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. पंच आमच्याकडे वळतायत. गोलंदाजी मात्र गोलंदाजाला कानमंत्र देण्यासाठी एक अनुभवी फलंदाज विशांत आलाय. त्यानं चांगली गोलंदाजी केली होती पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना परंतु दुसरं षटक हाताळण्यासाठी आला आणि संदीप यांच्या षटकामध्ये तब्बल धावा आल्यात. 17 धावा आल्यात. अत्यंत महागडं षटक ठरलं. अजून एक चेंडूंचा खेळ बाकी आहे. 17 धावा कुठेतरी दिल्या आणि वरपेवाडी संघाचं वर्चस्व वरचढ ठरतंय या ठिकाणी. पुढील चेंडू शेवटचा चेंडू निर्धाव टाकेल का संदीप. पुन्हा लाईन आणि लेंथ भरकटते या गोलंदाजाची. कानमंत्र मात्र नक्कीच दिला होता मागच्या चेंडूवरती विशांत यांना परंतु गोलंदाज कुठेतरी गोलंदाजी भरकटले. या अवांतर धावा तुम्हाला रोखाव्या लागतील कारण विजयाच्या जवळ चाललाय वरपेवाडी संघ. दबाव वाढलेला दिसतोय संदीपवरती. शेवटचा चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळावा लागेल. सन्मान दिलाय. एक धाव स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न. फेकी चांगली झाली परंतु गोलंदाजी नव्हता. हे षटक संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती बिनबाद 25 आणि 6 चेंडूमध्ये विजयासाठी धावा हव्या असतील.
8 6 चेंडूमध्ये विजयासाठी धावा हव्या असतील 8. दोन्ही संघाच्या संघनायकांनी याची नोंद घ्यायची आहे. 6 चेंडू आणि या 6 चेंडूमध्ये 8 धावा रोखेल का? आणि या धावा रोखण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती मोरगिरी स्पोर्ट्स संघाकडून गोलंदाज येतोय. गोलंदाजी नाव आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. अक्षय, शेवटचे 6 चेंडू बाकी, 6 चेंडूमध्ये 8 धावा रोखायच्या आहे. समस्त गावकरी ग्रामस्थ यांचं लक्ष लागलं असेल. मोरगिरी स्पोर्ट्स संघाचे ग्रामस्थ गावकरी या गोलंदाजावरती या बरेच वेळा या टेनिस क्रिकेटमध्ये 6 चेंडूमध्ये 8 धावा सुद्धा रोखल्या गेल्यात आणि अक्षयाला मात्र हिरो बनण्याचा चान्स आलाय. 6 चेंडूमध्ये 8 धावा रोखायच्या आहेत. ही जर किमान केलं तर या मॅचचा हिरो ठरू शकतो अक्षय. आणि अक्षय यांच्या माध्यमातून ही कामगिरी केली जाईल का पाहावं लागेल. कर्णधारानं विश्वासाने त्याच्या हातात चेंडू सोपवलाय. 6 चेंडूमध्ये 8 धावा रोखण्याची जबाबदारी दिली ते अक्षयवरती. परंतु स्ट्राईकवरती अनुभवी फलंदाज हितेश आणि नॉन स्ट्राईकवरती सुद्धा अनुभवी गणेश ओपनिंग जोडी अजून मैदानात तळ ठोकून पुढील चेंडू अक्षय यांचा सामना करतील. हितेश राईट महोदय विकेट ऑफ स्टंप मारा. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळलाय आणि येतोय पहिल्या चेंडूवरती दणदणीत आणि खणखणीत वन्स बाउन्स सीमारेषेच्या बाहेर चौकार. आणि आता धावा हवे असतील 5 चेंडूमध्ये 4 धावांची गरज. 5 चेंडूमध्ये हा गोलंदाज 4 धावा रोखेल कारण पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार केला एक अनुभवी फलंदाज त्याच्या समोर हितेश. 5 चेंडूमध्ये 4 धावांची गरज. अक्षयाला ही कामगिरी करावी लागेल. 5 चेंडू 4 धावा रोखाव्या लागतील. पहिलं षटक चांगलं हाताळलं गेलं मोरगिरी स्पोर्ट्स संघाकडून. नंतर मात्र दुसरं षटक मागणं ठरलं ते संदीप यांचं. आणि आता समीकरण आले 5 चेंडूमध्ये 4 धावांची गरज. समोर आहे हितेश. फटका खेळलाय. या फटक्यावरती किती धावा येतील पंच आम्हाला कळवतील आणि येईल एकच धाव. चेंडू बाकी असतील 4 आणि 4 चेंडूमध्ये विजयासाठी अजूनही धावा हव्या आहेत 3. 2 चेंडू जर संदीप यानं अक्षयानं जर निर्धाव चेंडू टाकले तर कुठेतरी या मॅचमध्ये वितुष्ट निर्माण होऊ शकतं. परंतु 2 चेंडू निर्धाव टाकावे लागतील. हितेश विशांत मात्र कानमंत्र देतोय गोलंदाजीला कशा पद्धतीनं चेंडू रणनीती आखली पाहिजे आणि कशा पद्धतीची गोलंदाजी केली. अक्षयांचा पुढचा चेंडू. दिशा भरकटली अक्षयवरती. दबाव आहे आणि दिसून येतो या गोलंदाजावरती यष्टिरक्षक नाराज असेल कारण गोलंदाजी कुठेतरी अक्षय यांची भरकटलेली दिसते. या धावा रोखायच्या होत्या आणि या धावा रोखता येत नाही त्या गोलंदाजाला. 2 धावांची गरज. 2 धावांची गरज. पुढील चेंडू अक्षय यांचा. त्रिपराजित केला. अत्यंत महत्त्वाच्या क्षणी ही विकेट गेले. अजूनही ही मॅच जिवंत आहे. चेंडू बाकी असतील या षटकातील 3 आणि विजयासाठी धावा हव्या आहेत 2. अजूनही मॅचचं पारडं फिरू शकतं जर हा चेंडू जर निर्धाव आला. अक्षय यांच्या माध्यमातून जर हा चेंडू निर्धाव आला तर मॅचमध्ये नक्कीच रंगत येऊ शकते कारण एक महत्त्वाचा गडी बाद झालेला आहे. हितेश यांच्या बॅटच्या माध्यमातून चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. त्यांची जागा घेण्यासाठी नवीन. चला हितेश आपण पटकन जायचं आहे. नवीन फलंदाज येतात. फलंदाजीचं नाव सुरेश. सुरेश यांना 3 चेंडूंचा खेळ बाकी आणि 3 चेंडूमध्ये 2 धावा बनवायच्या आहेत. हा चेंडू जर अक्षयानं निर्धाव टाकला तर चांगली रंगतदार मॅच पाहायला मिळू शकते. ओ चांगला निर्धाव चेंडू. काय मॅच होती कुठे आणि आली कुठे. आता मात्र 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. आता मात्र नॉन स्ट्राईकचा खेळाडू स्ट्राईकच्या खेळाडूला कानमंत्र देईल. हितेशानं चांगली खेळी केली परंतु शेवटचं 2 चेंडू बाकी आणि 2 चेंडूमध्ये 2 धावा जर अक्षयनं रोखल्या एक चांगली गोलंदाजी कुठेतरी एक चौकार खाल्यानंतर चांगली गोलंदाजी केली अक्षय यानं. अक्षय पण धावून देतोय की मी सुद्धा काय कमी नाही आणि एक महत्त्वपूर्ण विकेट घेतली महत्त्वाच्या क्षणी हितेश यांची आणि या मॅचमध्ये रंगत निर्माण केली या गोलंदाजानं. फटका खेळला. 1 धाव. फेकी चुकीची झाली. जर या फेकीवरती धावचीत झाला असता तर 1 बॉल 2चं समीकरण आलं असतं परंतु फेकी मात्र चुकीची झाली आणि आता 1
चेंडू आणि 1 धावांची गरज. 1 चेंडूवरती 1 धावांची गरज. कुठेतरी वरपेवाडी संघ विजय लवकर प्राप्त करेल असं वाटत होतं, परंतु चांगली अक्षयनं सुद्धा चांगलं कमबॅक केलं, चांगली गोलंदाजी केली. 8 धावा रोखायच्या होत्या आणि या शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच घेऊन गेला अक्षय. स्ट्राईकवरती गेलाय. गणेश दादा यांच्यावरती आता नक्कीच जबाबदारी असेल, कारण 1 चेंडूवरती 1 धाव पाहिजे आणि अक्षयनं जर 1 धाव रोखली तर या मॅचचा हिरो ठरू शकतो, कारण अतिशय रंगतदार सामना पाहायला मिळाला मोरगिरी स्पोर्ट आणि वरपेवाडी संघाच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवरती 1 धाव आणि 1 धाव रोखेल का अक्षय. स्ट्राईकवरती आहे तो गणेश. आपल्या संघासाठी 1 धाव काढतील का. क्षेत्ररक्षण अत्यंत जवळ घेतलेलं आहे. शेवटचा चेंडू शेवटच्या चेंडूवरती 1 धाव रोखण्याचा यश येईल का या गोलंदाजीला, कारण चांगलं कमबॅक केलं, चांगली गोलंदाजी केली. हितेश आऊट झाल्यानंतर मात्र पडझड सुरू झाली ती वरपेवाडी संघाची. शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच गेली. अत्यंत रंगतदार अवस्थेत हा सामना पोचला. शेवटचा चेंडू हाताळतोय अक्षय आणि बोल्ड झालेले आहेत गणेश. मॅच रंगतदार अवस्थेत बोलले. अक्षय या मॅचचा हिरो ठरतोय. कुठेतरी सामना वरपेवाडी संघाकडून झुकला होता, परंतु शेवटच्या क्षणी चांगली गोलंदाजी केली. त्या अक्षयनं मॅचचा हिरो ठरलाय. या 6 धावा रोखून धरल्या. 6 चेंडूमध्ये 8 धावांची गरज असताना हा गोलंदाज कुठेतरी हिरो ठरतोय. संपूर्ण ग्रामस्थ गावकऱ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. चांगली गोलंदाजी. यानंतर मॅन ऑफ द मॅच अक्षय. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय तो अक्षय. चांगली गोलंदाजी केली आणि हितेश आऊट झाल्यानंतर पडझड झाली आणि शेवटच्या चेंडूवरती गणेश दादा यांना धाव काढता आली नाही. शेवटच्या चेंडूवरती त्रिफळाचित केलं या गोलंदाजीनं. चांगली गोलंदाजी अक्षय. अभिनंदन मोरणा क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं. आमच्या वैयक्तिक माध्यमातून समालोचक अजित दादा यांच्या सुद्धा अजित सर यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी केली आणि नेहमीच चांगला खेळ करणाऱ्या खेळाडूंचं कौतुक केलं पाहिजे, कारण त्यांचं प्रोत्साहन वाढवलं पाहिजे. शेवटच्या 8 धावा रोखायच्या असताना चांगली गोलंदाजी आम्हाला पाहायला मिळाली. 1 चौकार मात्र आला, परंतु त्यानंतर चांगली गोलंदाजी. यानंतर होणारा सामना लाडवाडी विपक्ष मोरगिरी. दोन्ही संघाचे संघनायक ताबडतोब टॉस का बॉक्समध्ये यायचंय. मॅन ऑफ द मॅच अक्षयला दिली जाईल. अक्षय आपण यायचे आहे आणि आयोजक कमिटीला विनंती असेल की आपल्या मान्यवरांच्या शोभास्ते जो असतील त्या मान्यवरांच्या शोभास्ते अक्षयला मॅन ऑफ द मॅच द्यायचे. सन्माननीय आदरणीय आमचे मान्यवर अभिजित कोळेकर साहेब यांच्या शोभास्ते मॅन ऑफ द मॅच दिली जाते. अक्षय आपण यायचं आहे. आपण चांगली गोलंदाजी केली. उपस्थित सर्व खेळाडूंनी टाळ्या वाजवायच्या, कारण चांगली गोलंदाजी केली. या गोलंदाजानं चांगली रंगतदार सामना मॅच पाहायला मिळाली. यानंतर नाणेफेक केली जाईल. आयोजक कमिटी आपल्या मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक करून घ्यायचंय. भैरवनाथ स्पोर्ट्स मोरगिरी विपक्ष शिवशक्ती स्पोर्ट्स लाडवाडी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आयोजक कमिटी आपले मान्यवर द्यायचे आहेत. ज्या मान्यवरांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल ते मान्यवर द्यायचे आहेत. चला विशाल दादा आपणास विनंती असेल आपण टॉस का बॉक्स मध्ये